लाडकी बहीण योजनेचा 13वा हप्ता जाहीर. या दिवशी खात्यात येणार थेट 1,500 रुपये. माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली एक खूप चांगली योजना आहे. या योजनेमुळे राज्यातील अनेक महिलांना दरमहा पैसे मिळतात. सरकार त्यांना महिन्याला 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात थेट पाठवते. हे पैसे महिलांना घर खर्चासाठी आणि स्वतःच्या गरजांसाठी उपयोगी पडतात. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवणे आणि त्यांच्या आयुष्यात आत्मनिर्भरता आणणे. आतापर्यंत या योजनेचे 12 हप्ते म्हणजेच 12 वेळा पैसे वाटप झाले आहे. आता 13वा हप्ता म्हणजेच पुढचा टप्पा सुरू होणार आहे. सरकारकडून माहिती दिली आहे की जुलै 2025 महिन्याचा 13वा हप्ता 24 जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो. जर काही कारणास्तव तो हप्ता उशिरा आला तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. ही योजना सगळ्याच महिलांसाठी नाही. काही अटी आहेत, जसे की महिला ही महाराष्ट्रातली कायमची रहिवासी असावी. तिचे वय 21 ते 65 वर्षांदरम्यान असावे. ती महिला आयकर भरत नसेल. तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न इंडियन रुपी 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. तिचे आधार कार्ड तिच्या बँक खात्याशी जोडलेले असावे. बँक खाते DBT साठी योग्य असावे. जर एखाद्या महिलेला मे किंवा जून महिन्याचे पैसे मिळाले नाहीत, तर त्या महिलेला जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत मागील हप्त्याचे पैसे एकत्र मिळू शकतात. म्हणजे जर मे आणि जूनचे दोन्ही हप्ते मिळाले नाहीत, तर 4,500 रुपये मिळू शकतात. फक्त जूनचा हप्ता राहिला असेल, तर 3,000 रुपये मिळू शकतात. आपल्या नावाची यादीत नोंद आहे का, हे पाहण्यासाठी तुमच्या गाव, वॉर्ड किंवा शहराच्या वेबसाईटवर जाऊन लाडकी बहीण योजनेची यादी पहा. तसेच नारी शक्ती दूत या मोबाईल ॲपवर सुद्धा ही माहिती मिळते. जवळच्या CSC केंद्रावर जाऊनसुद्धा यादी पाहता येते. आपला अर्ज मंजूर झालाय की नाही हे बघण्यासाठी सरकारची वेबसाईट ladkibahin.maharashtra.gov.in ओपन करा. तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. तिथे ॲप्लिकेशन स्टेटस मध्ये सर्व माहिती दिसेल. या 13व्या हप्त्यासाठी सरकार म्हणत आहे की सुमारे 2,47,00,000 महिलांना हप्ता दिला जाणार आहे. काही महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत, त्यामुळे यादीत आपले नाव आहे का, हे नीट तपासा. जर तुमच्या मनात काही शंका असतील, तर 181 या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून माहिती मिळवू शकता. ही योजना महिलांसाठी खूप उपयोगी आहे. त्यामुळे पात्र महिलांनी वेळेत आपली माहिती तपासावी आणि हप्ता मिळाला का हे बघावे.